कशा आहात? खरं तर तुम्ही मजेत असायला पाहिजे. कारण तुम्ही खूप छान-छान गोष्टी माझ्याकडून पाहत आहेत आणि आनंदी होत आहेत, ही माझ्यासाठी बेस्ट विश आहे. खरं तर आजचा जो टॉपिक आहे ना, आवर्जून ऐका. आजचा जो टॉपिक आहे, तो खूप काही करण्याचा नाही. आजचा टॉपिक फक्त 1च मिनिटाचा आहे आणि ते 1 मिनिट, तो जो 1 मिनिट आहे ना, तो असा तसा नाही. लाईफ चेंज, लाईफचं जी गेम आहे ना, ते चेंज होऊ शकते. विश्वास नाही ना बसत. बघा ना, आता आपण दरवेळेस म्हणतो, टाईम नाही, खूप बिझी शेड्यूल आहे ना. मग आता त्याच्या आत आपल्याला जे काही करायचंय स्वतःसाठी, खरं तर आपण जे काम करत असतो ना ड्युटीवरचं, त्याचं आपल्याला पेमेंट भेटत असतं आणि आपण जी घरची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत असतो, त्याच्यातून आपल्याला आनंद भेटत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत तुमच्या बॉडीला ज्याची नीड आहे, त्याच्यासाठी आपल्याला आज खरा टाईम काढायचा आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी आहे, तरीसुद्धा तुमची स्वतःची बॉडी खास राहण्यासाठी आज एकच मी गोल्डन रूल सांगणार आहे. ती एक ट्रिक तुम्हाला एक पर्सेंटनी हळू आता तर नवीन वर्ष येणारच आहे. पण ते वर्षाच्या एंडिंगला तुम्ही खास बनलेले असणार आहे. त्याच्यासाठी आज मी ती ट्रिक सांगते. म्हणजे तुम्ही ती थोडी-थोडी यूज करा. मग काय पुढच्या वर्षीपर्यंत न्यू इयरपर्यंत तुम्ही बेस्ट तयार होताल. ती जी ट्रिक आहे ना, ती म्हणजे 1 मिनिटाची. म्हणजे खरं तर असं होतं, की 1 मिनिटं काहीच नाही. काय एवढं पॉवरफुल आहे 1 मिनिटं? पण हा 1 मिनिटं तुमच्या ब्रेनला एक स्विच असतं ना, ते ऑन करण्यासाठी गरजेची आहे. जसं की आपल्याला असं वाटतं की सक्सेस होण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी केल्या होतात. हे जे झालेत ना आतापर्यंत पर्सन, ते काही असे झाले नाही. त्यांनी खूप केलंय. असं आपण इमॅजिनेशन करतो आणि त्या गोष्टी सगळ्यासोबत येतो. पण तुम्हाला माहिती आहे सिक्रेट काय आहे? त्यांनीही त्यांच्या लाईफमध्ये एक मिनिटाला महत्त्व दिलं. एक मिनिटाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ते खास झालेत. तुम्ही जास्त बाउन्स करून घेऊ नका. कारण सक्सेसला असा 1 तास नाही लागत. सक्सेसला 1च मिनिट लागतो आणि खूप काही आपण म्हणतात ना, शिखर गाठायचंय. त्या शिखरसाठी 1च पाऊल गरजेचं आहे. कारण 1 पाऊल टाकला, की दुसरा ऑटोमॅटिक पडतो. हे तर तुम्हाला पण माहिती आहे. जसं की बघा, 1च मिनिट. आता खरं सांगा, 1 मिनिटात आपण थोडंसं चालू शकतो, नक्कीच चालू शकतो. 1 मिनिटासाठी आपण थोडंसं रीडिंग करू शकतो, नक्कीच करू शकतो. 1 मिनिटासाठी थोडासा डान्स करू शकतो, नक्कीच करू शकतो. ही काही सांगायची गोष्ट आहे का? मग 1 मिनिटासाठी आपण थोडंसं मेडिटेशनसाठी बसू शकतो का? नक्कीच बसू शकतो. त्याला काय लागतं? 1च मिनिट आहे ना. हा 1 मिनिटं सुरुवात करण्यासाठी आणि मग हळू 1 मिनिटात तुम्ही 2 मिनिटं करा. 2 मिनिटाची हळू हे फक्त सेल्फ केअरसाठी आहे. तुम्ही खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडतायत ना, त्याच्या स्वतःच्या बॉडीला खास ठेवण्यासाठी ही ट्रिक सांगते मी. म्हणजे तुम्ही अजून खास बनताय. बस माझं पर्पज हेच आहे. तुमची बॉडी छान राहील, त्याने तुम्ही काम तुमच्या फ्युचरसाठी भारी बनतात. तर हे 1 मिनिटाने तुम्ही रीडिंग करताय, डान्स करताय, थोडं वॉक करताय, स्वतःसाठी मेडिटेशन करताय, मग काय? मग जादू होणार. हे सगळं करत असताना हळू तुमची जी कॉन्फिडन्स लेव्हल आहे, तुमची बॉडीची मसल तुमची बॉडीची मसल, ब्रेनची मसल खूप छान तयार होतील, खूप स्ट्राँग बनतील आणि त्या स्ट्राँगनेच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुमच्या मनात भीती येत असेल, तर तुम्ही त्या कामाची सुरुवात करताय, ती भीती हळू जाईल. त्या कामाची सुरुवात करायची तर काय 1च मिनिटात. असं जर करत राहिलात ना, मला माहिती आहे आपल्याला लगेच असं प्रेझेंटेशन देण्यासाठी भीती वाटते. असं खूप सारे 2-4 जरी 10 लोकं असतील, त्यात बोलायला भीती वाटते. कारण मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलाय, की भीती काय येते माहिती आहे का? आपण आपल्यावर काम नाही करत. आपण ज्यावेळेस स्वतःला पाहायला लागतो, ज्यावेळेस स्वतः वर्क करायला लागतो ना, ही भीती हळू जाते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर आज असं मोठं काही नाही करायचं. आज फक्त स्वतःसाठी 1 मिनिटं देऊ आणि खूप छान आपल्या स्वतः जी प्रोग्रेस आहे, जी करायची आहे, ज्याच्यासाठी आपण वेट करतोय, ती करू. तुम्हाला कशी वाटली माझी ही ट्रिक? नक्कीच मला कमेंटमधून सांगा, की खरंच तुम्ही ही ट्रिक करण्यासाठी जरी तयारी होत नसेल, तरी करायला चालू करा. आता आपण ह्याच्यातून स्टोरी सुद्धा पाहू शकतो. या स्टोरीमध्ये असं आहे, की एक मुलगा असतो आणि त्याचं असं असतं, की त्याला एम-पी-एस-सीची एक्झाम द्यायची असते. खूप सारा नॉलेजचा पण स्टडी करायचा असतो. त्याला समाजामध्ये मोठं नाव पण करायचं असतं. आई-वडिलांची शान राखायची असते. हे सगळं त्याच्या डोक्यात असतं. पण गंमत अशी होती, की आज काही मूडच नाही, आज काही कंटाळा झाला. मग असं करता एक दिवशी त्याला असं वाटतं, त्यांच्या गावात एक साधू, एक महाराज येतात आणि ते त्यांच्यासमोर हा बसतो आणि म्हणतो तो सांगायला लागतो. मग ते म्हणतात, "सांग तुला काही प्रॉब्लेम आहे का? तू माझ्याकडे आलाय तर काय तुझा काय प्रॉब्लेम मला सांग." मग त्यावेळेस तो म्हणतो, की "महाराज मला आहे ना खूप छान करायचंय. माझ्या आई-वडिलांचं नाव रोशन करायचंय. माझे ड्रीम खूप मोठे आहेत. पण मला टाईमच भेटत नाही हे सगळं करायला. मी कसं सक्सेस होऊ? मला काहीच कळत नाही." मग ते साधू महाराज म्हणतात, "बरं ठीक आहे. तुला टाईम नाहीये. तू खूप बिझी आहे. ठीक आहे. तुझ्याकडे 1 मिनिट आहे? तुझ्याकडे 1 मिनिट आहे का?" तो हसला. म्हटला, "काय तुम्ही असं काय बोलताय? 1 मिनिट काय कुणाकडे नसतो का? माझ्याकडे आहे." मग ठीक आहे ना, तू काय कर, आता आजपासून, कधी नाही, उद्या नाही, परवा नाही, आजपासून फक्त 1 मिनिटासाठी बुक काढ. थोडासा 1च मिनिटात जेवढं तुला लिहिता येईल तेवढं लिहून ठेवून दे. तुला एक्सरसाइज करायची. फक्त ग्राउंडवर जा. 1 मिनिटात जेवढ्या उड्या होतील, 2-4 तेवढ्या कर आणि माघारी ये. तुला 1 मिनिटासाठी
वाटतंय ना, मी छान नॉलेज अपडेट करावं, थोडंसं रीडिंग कर. हे 1-1 मिनिटांनी कर आणि 1 वर्षांनी बघ तुला काय वाटतंय. मग काय ते साधू महाराज जातात आणि तो त्याच्यावर विचार करतो, की खरं 1 मिनिटात काय हरकत आहे? 1 तर मिनिट आहे. आणि मग असा विचार करत, करत, करत तो व्यक्ती मग काय, तो जो मुलगा आहे, तो हळू-हळू इम्प्रूव्ह करायला लागतो. त्याला त्याचा अर्थ कळायला लागतो, त्याचं मीनिंग कळायला लागतं, की हा जो 1 मिनिट आहे ना, तो माझ्याकडे होता. फक्त मी त्याला पाहिलं नाही. मग काय सिलेक्शन होतं, गावामध्ये नाव होतं त्याचं आणि त्याचे ड्रीम पूर्ण होतात. हे सगळं त्याच्यापाशी होतं. फक्त त्याला ते जाणीव त्या महाराजांनी करून दिली. तसं तुमच्याकडे तो 1 मिनिट आहे. फक्त आजचा व्हिडिओ पाहताय त्याच्या थ्रू तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह बनण्याकडे लक्ष द्या आणि मग काय तुम्ही सुद्धा खूप छान तुमची ड्रीम पूर्ण केलेले असणार आहेत इन फ्युचरमध्ये. लक्षात ठेवा. तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. हा 1 मिनिटाची सुरुवात करा म्हणजे तुम्ही खूप छान खुश राहता. थँक